नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपला. युक्तिवाद संपण्याआधी ठाकरेंच्या वकिलांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण गोठवण्यासंदर्भात वक्तव्य केलं. तर एकतर चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा असं ॲडव्होकेट देवदत्त कामत म्हणालेत. बघूयात त्यावरचा रिपोर्ट. ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्याप्रमाणे ठाकरेंचे दुसरे वकील ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी धनुष्यबाण चिन्ह एकतर आम्हालाच द्या किंवा मग गोठवा अशी मागणी केली. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला. राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो. विधिमंडळ पक्ष फुटल्यावर हा मुद्दा येत नाही. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. विधानसभा अध्यक्षांनीही हे प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही. आमदारांच्या संख्येवरून निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावरच राहील आणि राजकीय अराजकता माजेल असं देवदत्त कामत म्हणाले. तसंच पुन्हा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवू नका. पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत. इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला तर त्याच्याकडे पाठवून येतात. मात्र तू तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी त्यांच्याकडे सांगितलं. धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब, धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि तेच गोठवा. हे जेव्हा तुम्ही स्वतःला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वारसदार समजता, तेच जर अशी मागणी करू लागले, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचारच गोठवायला निघालेला आहात, हेच त्याच्यावरनं 100% नव्हे 1001% सिद्ध होते. पण आता वारंवार उभाटाकडनं हे दिसतंय की आता बोलायचं 4 दिवसांनी माघार घ्यायची, आता बोलायचं 2 दिवसांनी माघार घ्यायची. त्यामुळं हेच मी सांगतोय की अशा वर्तणुकीमुळं उभाटाच्या नेत्यांच्या वक्तव्याकडं महाराष्ट्र नव्हे तर देशात सुद्धा कोणी गांभीर्यानं पाहत नाही. आता तर धनुष्यबाण गोठवला तर त्याचा फायदाही भाजपला होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला अशी परिस्थिती आहे. तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय. सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे. सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी अपात्रतेवरून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचीही चिरफाड केली. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या आमदारांना अपात्र ठरवायला पाहिजे होतं. एकदा आमदार अपात्र ठरल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं. विशिष्ट कालावधीत सुनावणी होऊ न शकल्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगलाय. आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा आहे. पक्षांतर निर्णयावर विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं. विशेष परिस्थितीत सुप्रीम कोर्ट आमदारांना अपात्र करू शकतं. यावर सरन्यायाधीश म्हणाले की आमच्याकडे अपात्रतेचे अधिकार आहेत, यात काही शंका नाही. ॲडव्होकेट कामत म्हणालेत की समजा 5 पैकी 3 आमदार फुटले म्हणजे फुटीर गटाला पक्ष देणार का? राजकीय पक्षाकडे बघणार की नाही? संपूर्ण न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टच आमदारांना अपात्र ठरवू शकते. जरी कालावधी इन प्रिन्सिपल म्हणजे आपण म्हणू त्यांना डिस्क्वालिफाय करता येतं हे त्यांनी आज फार ठासून सांगितलं. एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा. मग चिन्ह देणार नाव देणार विषयच येणार नाही. म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता. त्यांनी सगळे उदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं बघू, आपण न्यायाची अपेक्षा करूया. ते या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या. उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या. त्याच्यामुळे आजची पण आर्ग्युमेंट जी त्यांनी केली याच्यात त्यांनी शेवटी हे सांगितलं नाही की 2018ची कॉन्स्टिट्यूशन जी आहे घटना ती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली की नाही याबद्दल हे लोक बोलायला तयार नाहीत. ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादाचा सूर हा धनुष्यबाण चिन्ह परत द्या किंवा गोठवा असाच आहे. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं व्यंगचित्रातनं निशाणा साधला. जज साहेब यांच्याकडे बाळासाहेबांचे विचारही आहेत, तेही गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे करत असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं 9 दिवस युक्तिवाद चालला.
ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्यानंतर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ठाकरेंची बाजू लावून धरली. ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपलाय. आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं 2 सप्टेंबरपासनं ॲडव्होकेट हरीश साळवे आणि ॲडव्होकेट मुकुल रोहतगी युक्तिवाद करतील. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.